हाय हॅलो नमस्कार. आणि म्हटलं की दरवेळी गाडीत आणि घरात ब्लॉग होत असतो आणि आपण बाहेर पडूया. बाहेर कुठे जायचं हे आम्हाला समजत नव्हतं, सो आम्ही ठरवलं की कॉफी डेटला जाऊया. आता ऑफिशियल झाल्यानंतर कुठे जायचं हे कळत नाही. जेव्हा अनऑफिशियल होतं तेव्हा फिरायचं काय भरपूर गोष्टी होत्या. आता कुठे जायचा हा प्रश्न पडतो. काही नाही, मला कळलंय की मुंबईत मॉलशिवाय पर्याय नाही. मॉलमध्ये आल्यानंतरच मॉल भेटता येतं. मग आम्ही ठरवलं की कॉफी शॉपमध्ये जायचं. काय काकचकर. सो आता आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही आता जरा मॉलमध्ये बघतो काय टाइमपास करता येईल, कसा टाइमपास करता येईल. काय नाही, जास्त कॉफी पीत गप्पा मारणार आहोत आणि हा ब्लॉग करणार आहोत. खूप दिवस झाले म्हटलं ब्लॉग झाला नाही. जरा बघूया या ब्लॉगमध्ये आम्ही कशी तयारी केली लग्नाची आणि कशी तयारी सुरू आहे याबद्दल चर्चा करू. साधनाच्या गावच्या आठवणी तिला विचारू की तिच्या कशा होत्या गावच्या आठवणी. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील. पण त्याआधी मला तुझे एक हितचिंतक आहेत, म्हणजे त्या लेडी आहेत, मला त्यांचं एज माहित नाही म्हणून मी त्या म्हणते. तर त्यांनी तुला आधीच धोक्याचा इशारा दिलेला आहे, ठीक आहे. आणि मला हवंय की तू ते सिरियसली ऐकावंस. ओके. त्यांनी आपल्या एका ब्लॉगवर कमेंट केले आणि तू ती सिरियसली घ्यायला हवीस, ठीक आहे. तर त्यांचं नाव तुला दाखवेन मी नंतर. त्यांनी कमेंट केली आहे आपल्या ब्लॉगवरती की भयंकर आहे ही, ठीक आहे. स्वतःला उगाच शहाणी अति समजते, कशात काय आणि फटक्यात पाय, फालतू स्टाईल मारते आणि बालिश आहे. ही मला कमेंट केली त्यांनी. आणि त्या खरं बोलतायत. हा, मी आधीच सांगतेय. आता तू ठरव तुझं काय होणार आहे ते. एकदम करेक्ट बोलल्यात त्या. काय काय तू परत सांगते. एक तर मी भयंकर आहे. भयंकर आहे. भयंकर आहे. तू घाबरायला पाहिजे. मग मी स्वतःला उगाच शहाणी अतिशहाणी समजते. आणि मग कशात काय आणि फटक्यात पाय. आता हे फाटकं कोणाचं मला नाही माहिती, पण त्यांनी म्हटलंय, ठीक आहे. मग म्हणाले की फालतू स्टाईल मारते. ओके. आणि त्या म्हणाल्या की मी बालिश आहे. हे सगळं खरंय, मला पटलेलं आहे त्यांचं. हे सगळं खरंय आणि तुला धोक्याचा इशारा मिळालेला आहे लग्नाच्या आधीच. विचार कर तू. काय आता तुम्ही तुमचा अनुभव असेलच नक्की चांगला. तुम्हाला या गोष्टींचा अनुभव असल्याशिवाय तुम्हाला तसे दिसणार नाही याची खात्री आहे मला. पण म्हटलं की आपण आयुष्याची वाट इतकी सोपी न निवडता आपण खडतर वाटेने जाऊया. म्हणून बालिश, भयंकर आणि काय फाटक्यात पाय, अतिशहाणी निवडलेली आहे. सो आता काय नाही, आता लग्न ठरलंय. हो, सोशली पण सांगितलं काय होऊ शकत नाही. आता काय होऊ शकत नाही. तुझ्या कर्माची फळं. चला, कर्माची फळं हे किती लोक मला जाणून देत असली तरी काय करणार. एखाद्याने जर विहिरीत उडी मारायची ठरवली असेल तर तुम्ही कोण अडवणार आहे. पण आफ्टर बिग बॉस आय कॅन सर्वाइव्ह एनीवेअर. म्हणलं आता जेनझींचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. जसं एखाद्या गोष्टीचं प्रमाण वाढत असतं तर त्यांच्या पळीने एखाद्या काय बोलायचं नाही. 1997 वाले ऑफिशियली जेनझी मध्ये येतात. चालतं कंटेंट चेक करूया. चांगलं दिसतोय आपण. हा, भयंकर दिसतोय आपण. भयंकर. सो लग्नाची तयारी कशी चालली आहे? खूप भारी चालली आहे. माझी साड्यांची खरेदी, माझ्या दागिन्यांची खरेदी आणि काय सगळे ते साईडच्या गोष्टी ज्या असतात मुलींच्या. अच्छा, मुली पण आहेत का साईडला? माझ्या साईडला असून काय उपयोग. तुझ्या साईडला असायला पाहिजे. तुझ्या साईडला आहे? माझ्या साईडला नाही, पण मला असं वाटतं की इकडनं उठावं. कारण माझ्या साईडला खरोखर घ्यायचं नाही. तर आपण दुसरी जागा शोधूया. आपण छान थांब जरा. चल 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 चल. नेमकी विकेट पडलीच्या आईला. आता मला कळलंय की मुलींचं कारण डेट एकदम सभ्यपणाने हा मुलगा उठला की माझ्या शेजारी मुली आल्यात, आपण उठूया. आणि आता अशी जागा बघितली आहे, अशी जागा शोधून काढली आहे की जिकडे हा मुलगा माझ्याकडे लक्ष देत नाहीये, पूर्ण लक्ष त्याच्या स्क्रीनकडे मॅचमध्ये. मी आता विचार केला की छान मॅच बघून आज आनंद घ्या. आज खूप दिवसांनी इथे आलो. विकेट घेतली, जाऊ दे. काय विकेट घेणार, न्यूझीलंड घेणार विकेट. आपण जिंकणार. न्यूझीलंड काय उखाडू शकत नाही आपला.
शेवटी अल्टिमेट प्रेम मुलांचं, जे मुली नसून क्रिकेटची मॅच आहे. जिंकणार आपणच, किती न्यूझीलंड हो इंग्लंड हो कोणीही हो, जिंकणार इंडियाच. इंडिया. भारत, हिंदुस्तान जीतेगा. तर हां, सो कशी चालली तयारी आता फायनली सांगायचं. इकडे आपण जागा बदलली वगैरे, तू नको बघ, जागा बदलली वगैरे, कशी चालली तयारी? तयारी एक नंबर मस्त चालली आहे. माझी कपड्यांची खरेदी झाली आहे, माझी ज्वेलरीची खरेदी झाली आहे, आणि काय असतं अजून काय काय असतं चाललंय, काय 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 चाललंय. मेन आमचं आता हॉल बघणं प्रोसेसमध्ये होतं, ते फायनल झालेलं आहे. हॉल बघण्यासाठी जे काय माझे हॉल झालेले आहेत ते तुम्ही अजिबात नाही, बरेच जण इमॅजिन करू शकतात ज्यांचं लग्न झालं आहे, ज्यांनी लग्न लावलं ते. भरपूर हॉल होतात बाबा. हॉल बघताना भाई लय पैसा खर्च होतोय. अजून आम्ही आमच्याकडनं तयारी नाही सुरू केली. ह्यांनी पत्रिका छापून वगैरे सगळ्या तयाऱ्या पण ठेवून झाल्या, पत्रिका देवाला पण ठेवून झाल्या आमच्या. आता आम्ही वाटायला सुरुवात करणार. माझ्या घरची केळवणं पण झाली आहेत आणि मी भरपूर गिफ्ट्स मिळाले आहेत मला मस्त. मला आत्तापर्यंत एकही गिफ्ट मिळालं नाही ना. केळवणे सुरू केलीत मी. केळवणाला गिफ्ट मिळतात? हो, करायला पाहिजे ना लवकर. हां रे, मला बऱ्याच जणांनी केळवणाला बोलवलं, मला नव्हतं माहिती गिफ्ट वगैरे मिळतं. मग म्हटलं आता गिफ्टसाठी जायला पाहिजे, कारण आता गिफ्टची गरज आहे. सो केळवणाला जायला हवं. आता केळवणं सुरू करायला पाहिजे. पत्रिका छापल्या यांनी, देवाला पत्रिका आम्हाला ठेवायला जायचं आहे. मी फक्त माझ्या बाजूने तयारी सुरू केली, म्हणजे हॉल फायनल केला आहे. सो बस तिथेच माझे हॉल झाले आणि मी सध्या दीर्घ श्वास घेत इथे थांबलो. पण ह्यांची तयारी मात्र कमालीची झालेली आहे. साधनाची तयारी कमाल, मस्त तयारी झाली आहे. माझी कपड्यांची बिपड्यांची. वा, काय देणार आहेस तू मला बाय द वे? तू भयंकर आहेस आणि हे तू प्रूव्ह करतेस सतत. केस उडवून, प्रचंड नाटकी आणि फाटक्यात पाय आहे तुझा. हो, ते तू फाटक्यात पाय कळलं नाही मला काय अजून. जाऊ दे. मी काय म्हणतो, आज मस्त असा मॅच बघत आपण टाइमपास करूया इकडे. तर तू काही चहा कॉफी काय पिणार आहेस? मी कॉफी पिणार आहे. कॉफी पिणार. मी पण कॉफी पिणार. इतना कॉफी है तेरे लिए? इतना कॉफी है मेरे लिए. इतना कॉफी है तेरे लिए? तू खिलाएगा तो मैं खाएगी. भयंकर आहे. भयंकर. हां, पण साधना काकतकर डाएटवर असल्यामुळे ती इकडचं काही खाणार नाही आहे. चला, लेट्स हॅव कॉफी. Oh my God, okay. सो आम्ही कॉफी मागवली, कारण साधना काकतकर डाएटवर असल्यामुळे कॉफीच प्रिफर करतात. सो मी एक कमी साखर घेतली. मी साखर विकर खातो. साधना विदाऊट शुगर मागवली. सो त्याने देताना माझ्या उजव्या हाताची सांगितली. तर आता समोरून बसताना ती उजव्या हाताची डाव्या हाताला गेली की डाव्या हाताची उजव्या हाताला? यातली कुठली मला नाही माहिती. यातली कुठली मलाही कळत नाही आहे. तरी तुझ्या मते कुठली विदाऊट शुगर आहे यापैकी? माझंही म्हणणं हेच आहे की ही विदाऊट शुगर आहे. सो आणि तुझं पण म्हणणं हेच विदाऊट शुगर आहे. सो ही तू पिऊन बघ, ही विदाऊट शुगर आहे का? नाही, ऐक ना. हां, तू आहे ना, तू जगात काय खाल्लंस तरी बारीक राहतो. मी हवा खाल्ली तरी जाड होते. म्हणजे 1 महिन्याची मेहनत, एका आठवड्याची मेहनत जाईल. सो आमचं एकमत होऊन हां, ही विदाऊट शुगर नाही, ही विथ शुगर आहे, विदाऊट शुगर निघाली. सो आमचं एकमत झालं. च्या आईला कळलं भयंकर किती आहोत आपण. खूप मजा आहे रे. हां हां हां, कमाल आहे कॉफी. आय लव्ह फिल्टर कॉफी. बाकी कॅफेटेरियामधल्या कॅफीज मला फार आवडत नाही, जेवढी फिल्टर कॉफी मला प्रचंड आवडते. तुला भयंकर गोष्टी आवडतात. भयंकर गोष्टी आवडतात. भयंकर आवडतात. ब्लूपर्स आणि हे असे कॅमेरा हँडल करणं अवघड असतं ग. कॉफी पिताना म्हटलं मॅच बघत. पैसे दिलेत ना तुला? पैसे फक्त कोण देत नाही हल्ली. कोण नाही? हल्ली सगळे पैसे घेत आहेत. सो आमचं मंगळसूत्र घेऊन सुद्धा झालेलं आहे. छान मंगळसूत्र घेतलं आहे. त्याचाही ब्लॉग मी लवकरच अपलोड करेनच. खूप सुंदर मंगळसूत्र. हो, खूप सुंदर. मजा आली मला मंगळसूत्र घ्यायला. मी उड्या मारत गेलो आणि सरपटत आलो. गगनचुंबी असे रेट्स सोन्याचे. गगनचुंबी. आणि ते पण मी जेव्हा घेतलं तेव्हा ते काहीतरी, मी जेव्हा घेतलं सोनं
तेव्हा तू मागे लागलीस की अरे सोन्याचा भाव वाढेल हा, सोन्याचा भाव वाढेल. सो मी म्हटलं नाही वाढणार नाही वाढणार, कारण 15 दिवस काढले आणि अहो झपकन वाढले आणि घेतल्यानंतर आता परत कमी झाले. परत कमी मला त्यांनी पैसे नाही दिले ब्रँडिंगचे तर मी नाही दाखवत. मी पण नाही दाखवणार. काय वाटतं 182.5 चांगलं आहे. चिकणार वन साइड मस्त कॉफी पिऊन थोडंसं विंडो शॉपिंग बघूया, कारण आता वेस्ट साईडला जाऊ. वेस्ट साईडला बघूया, कारण आपण आता वेस्टलाच आहोत. आता हे ब्रँडिंग चालतं का? याचे पैसे मिळालेत का तुला? पण तू काही गिफ्ट केलंस तर मी घेईन, काय हरकत नाही. भयंकर आहे ही. फाटक्यात पाय म्हणजे अजून पण 3-4 गोष्टी होत्या रे, आपण ते भयंकरच फक्त 3-4 गोष्टी. अजून पण आहेत कमेंट्स त्यांच्या माझ्याकडे आहेत, त्यांनीच केलं. नको नको, त्या खूप चांगल्या आहेत. त्या मला प्रत्येक वेळोवेळी गाईड करणार आहेत. ऍक्च्युली त्या तुझ्या इथं चिंतक आहेत. हां, सो त्यांच्यावर वेगळा ब्लॉग बनवू आपण, त्यांच्या कमेंट्स आणि त्यांचे मोलाचे सल्ले. सो ह्याच्यात हा ब्लॉग बनवण्याच्या मागचं कारण हेच की खूप दिवसांनी आम्ही आमचा ब्लॉग टाकतोय. जेव्हा लग्नाची अनाऊन्समेंट केली त्याचा रिस्पॉन्स आम्हाला कमाल मिळाला, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा, आशीर्वाद देत राहा. भयंकर आशीर्वादाची तुमच्या गरज आहे. कारण ह्याला घाबरवतात ना त्यासाठी, कारण आता तू माझ्याशी लग्न करतेस तर तुला भयंकर गोष्टींचा सामना करायचा. हो भयंकर. सो म्हटलं हा ब्लॉग करूया, म्हणून हा अट्टहास की जरा फिरूया. कारण आम्ही खरंच आता काय फिरायचं, कुठे फिरायचं हा प्रश्न पडतो. मॅडम सिंगिंग टीचर असल्यामुळे, गाण्याचे टीचर असल्यामुळे त्यांचे ऑनलाईन क्लासेस असतात गाण्याचे. तुम्ही संपर्क साधू शकता साधना काकतकरला ऑनलाईन गाण्याच्या क्लासेससाठी. बघ, हे फुकटचं ब्रँडिंग नाही आहे, हे ब्रँडिंग ठरवून केलेलं ब्रँडिंग आहे. सो गाण्याचे ऑनलाईन क्लासेस तुम्ही संपर्क साधू शकता साधना काकतकरीला. टीचर असल्या कारणाने रविवारी सुट्टी असते आणि रविवारी सगळीकडे गर्दी असते. त्या गर्दीच्या मौसममध्ये मला फिरायला काय आवडत नाही, त्यामुळे तरी तुला यावं लागलं. चांगलं आहेस रे तू, कुकी आहेस तू, कुकी. या ग्रीन फ्लॅग. बस जरा एवढं कौतुक. थांबूया ब्लॉग, कंटाळा आला मला. कंटाळा. बस, बाय बाय. बाय बाय.